कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात वसलेलं धरणगुत्ती हे एक छोटंसं गाव. या गावात लक्ष्मीनगर नावाच्या वस्तीत संजय अल्लाबक्ष शिकलगार नावाचा 38 वर्षांचा माणूस आपली बायको दीपा, 3 मुलं आणि आई यांच्यासोबत राहायचा. संजय मूळचा जयसिंगपूरचा. गवंडी काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. पण धरणगुत्तीत त्याला काम मिळेनासं झालं. पोटाला पाणी आणि मुलाबाळांसाठी पैसा हवा म्हणून त्याने गोव्याची वाट धरली. तिथे तो राबराब राबत होता, पण त्याच्या कष्टाची जाण त्याच्या बायकोला दीपाला नव्हती. दीपा, वय 32, सुंदर आणि बोलकी. संजय गोव्यात असताना तिला मोकळीक मिळाली होती. गावातच हरिजनवाड्यात राहणारा दर्शन भगवान कांबळे, वय 24, हा तरुण तिच्या नजरेत आला. दर्शन देखणा, गोड बोलणारा आणि थोडासा उद्दाम. दीपाला तो आवडला आणि दोघांचं सूत जुळलं. संजय गोव्यात असताना दीपाचे आणि दर्शनचे संबंध वाढत गेले. गावातल्या लोकांच्या नजरेतून लपत दोघं संधी मिळेल तिथे एकमेकांच्या मिठीत विसावायचे. एकदा दुपारची वेळ. गावात सगळे आपापल्या कामात गुंतलेले. दीपाने सासूला आणि घरच्यांना सांगितलं, मी शेजारच्या शेतातून भाजी आणते. पण ती गेली थेट दर्शनच्या घरी. दर्शन एकटाच होता. दरवाजा बंद करताच त्याने दीपाला जवळ ओढलं. दीपा, तुझ्याशिवाय मला करमत नाही, असं म्हणत त्याने तिच्या गालावरून हात फिरवला. दीपाही त्याच्या नजरेत हरवली. दोघं एकमेकांच्या बाहूत विलीन झाले. त्या क्षणी दीपाला तिच्या नवऱ्याचा, मुलांचा किंवा संसाराचा विसर पडला होता. दर्शनच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा उमटला. दोघांनी त्या दुपारच्या शांततेत शरीरसुखाचा आनंद लुटला. घरी परतताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती, पण ती लपवण्याचा तिने प्रयत्न केला. संजयला आपली बायको माघारी काय करते याची कल्पना नव्हती. पण त्याच्या आईला आणि भावाला, अनिलला, दीपाच्या बाहेरख्याली वागण्याचा संशय आला. ते तिला ओरडायचे, पण ती त्यांना गप्प बसवायची. मला माझं आयुष्य जगू द्या, असं ती ठणकावून सांगायची. गावात आणि पै पाहुण्यांत तिच्या आणि दर्शनच्या संबंधांची कुजबूज सुरू झाली होती. शिकलगार कुटुंबात चर्चा होती की हे प्रकरण कसं थांबवायचं. संजयला आई आणि भावाने फोनवर सगळं सांगितलं. तो धरणगुत्तीत आला आणि दीपाशी भांडण करायचा. तू असं का वागतेस, मुलांची काळजी नाही का तुला, असं विचारायचा. पण दीपाला आता नवऱ्याची गरजच उरली नव्हती. तिच्या मनात फक्त दर्शन होता. संजयला मुलांची काळजी होती, पण पोटापाण्यासाठी त्याला पुन्हा गोव्यात जावं लागायचं. तो मनाला समजावायचा की आई आणि भाऊ मुलांवर लक्ष ठेवतील. एक संध्याकाळ. संजय गोव्यात गेल्याचं दुसरं दिवस. दीपाने दर्शनला गावाबाहेर माळरानावर भेटायला बोलावलं. तिथे कोणीच नव्हतं. झाडाझुडपांच्या आडोशाला दोघं बसले. दर्शनने दीपाला मिठीत घेतलं. संजय, तुला कधीच समजणार नाही दीपा, तू फक्त माझी आहेस, असं म्हणत त्याने तिच्या ओठांवर ओठ ठेवले. दीपानेही त्याला घट मिठी मारली. त्या माळरानावर चंद्राच्या मंद प्रकाशात दोघांनी एकमेकांत गुंतत शरीरसुखाचा आनंद घेतला. रात्री उशिरा ती घरी परतली तेव्हा सासूने विचारलं, कुठे होतीस. पण दीपाने टाळलं, कामाला गेले होते. 25 फेब्रुवारी 2025. संजयच्या आईने आणि भावाने पुन्हा फोनवर सांगितलं. संजय धरणगुत्तीत आला. दारू पिऊन त्याने दीपाला मारहाण केली. तू माझ्या नावाला काळं फासतेस, असं ओरडत तिला शिव्या दिल्या. भांडण विकोपाला गेलं, पण नंतर तो शांत झाला. दुसऱ्या दिवशी संजय दर्शनच्या घरी गेला. माझ्या बायकोपासून लांब राहा, नाहीतर वाईट होईल, असं धमकावलं. दर्शन उद्दामपणे म्हणाला, दीपा माझी आहे, तूच बाजूला हो, नाहीतर तुझीच हालत वाईट होईल. संजयचा राग अनावर झाला. दोघांचा वाद झाला. दर्शनच्या भावाने, अमृतने आणि चुलत्याने, स्वागत कांबळेने दर्शनची बाजू घेतली. जो येईल त्याला बघून घेऊ, असं म्हणत त्यांनी दर्शनला प्रोत्साहन दिलं. दर्शनने दीपाला भेटून सांगितलं, तुझ्या नवऱ्याचा गेम करायचा आहे. दीपानेही होकार दिला. ती दर्शनसाठी काहीही करायला तयार होती. दर्शनने आपला भाऊ अमृत आणि चुलता स्वागत यांना सामील करून घेतले. 27 फेब्रुवारी 2025 गुरुवार. दीपाने संजयशी गोड बोलायला सुरुवात केली. चल, नांदणीला देवदर्शनाला जाऊया, असं म्हणाली. संजयला बायकोत बदल दिसला, त्याला बरं वाटलं. संध्याकाळी दोघं फिरत फिरत गावाबाहेर माळरानावर स्मशानभूमीजवळ आले. दीपाने ठरल्याप्रमाणे संजयला तिथे आणलं होतं. तिथे दर्शन, अमृत आणि स्वागत दबा धरून बसले होते. दीपाने संजयशी गप्पा मारायचं नाटक केलं. संजय, तू मला खूप आवडतोस, असं म्हणत तिने त्याला जवळ ओढलं. त्याच्या गळ्याभोवती हात टाकून तिने त्याला चुंबन दिलं. संजयला वाटलं की बायको पुन्हा आपली झाली. पण त्या क्षणी दर्शन आणि त्याचे साथीदार अचानक समोर आले. हातात कोयते घेऊन ते संजयवर तुटून पडले. दीपाने बाजूला होत दर्शनला प्रोत्साहन दिलं, मार त्याला, संपवून टाक. संजय पळायचा प्रयत्न करत होता, पण अमृतने त्याला खाली पाडलं. दर्शनने कोयत्याने सपासप वार केले.
संजय ओरडत होता, पण थोड्याच वेळात रक्तबंबाळ होऊन तो खाली कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. दीपाने दर्शनला मिठी मारली, आता आपण मोकळे झालो. त्या रात्री तिथेच, मृतदेहापासून काही अंतरावर, दोघांनी पुन्हा एकमेकांत गुंतत विजयोत्सव साजरा केला. पण मृतदेहाची विल्हेवाट लावणं गरजेचं होतं. स्वागतच्या सांगण्यावरून त्यांनी संजयचा मृतदेह स्मशानभूमीतील खड्ड्यात पुरला आणि तिथून पळ काढला. घरी संजय आणि दीपा परतले नाहीत म्हणून त्याच्या आईने अनिलला बोलावलं. अनिलने शोधाशोध केली, पण काहीच लागलं नाही. 1 मार्च 2025 रोजी त्याने शिरोळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. माझ्या भावाला दीपाने आणि दर्शनने मारलं असावं, असा संशय व्यक्त केला. पोलिसांनी तपास सुरू केला. दीपा, दर्शन, अमृत आणि स्वागत यांना रत्नागिरीतून अटक केली. खबऱ्याने सांगितलं की संजयचा मृतदेह स्मशानभूमीत पुरलाय. पोलिसांनी तिथे खणलं आणि मृतदेह बाहेर काढला. चौकशीत सर्वांनी गुन्हा कबूल केला. शिरोळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने 5 दिवसांची कोठडी सुनावली. गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला. ही होती धरणगुत्ती गावात घडलेली एक काळरात्र. प्रेम, विश्वासघात आणि खुनाची ही कहाणी गावात अनेक दिवस चर्चेचा विषय ठरली. संजयच्या कष्टाचं आणि त्याच्या निष्ठेचं काय झालं? दीपाच्या हव्यासापुढे सगळं संपलं. ही कथा सांगते की विश्वास आणि प्रेम यांचा आधार नसेल तर संसाराचा अंत कसा होतो.